हरित क्रांतीचे प्रणेते कै वसंतराव नाईक यांचे सुपुत्र निरंजन वसंतराव नाईक यांची पुसद शहरामध्ये दिनांक 22 मार्च रोजी पहिली जाहीर सभा संपन्न झाली। या सभेमध्ये त्यांनी करारी बाणा दाखवीत आपल्या भावना व्यक्त केल्या। कै वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुण्याईमुळे ज्या ज्या लोकांनी समाजामध्ये प्रस्थापित होऊन समाज मान्यता मिळविण्याचा प्रयत्न केला, अशा काही लोकांनी वसंतरावजी नाईक साहेब यांचे सुपुत्र निरंजन नाईक यांचेवर प्रश्नाचा भडीमार करीत पुसदमध्ये येण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। परंतु निरंजन नाईक यांनी आपला सुसंस्कृतपणा दाखवीत योग्य ती उत्तरे देत प्रश्नकर्त्यांना चरपाक दिली। पुसद येथील चिंतामणी गणपतीच्या बाजूला असलेल्या खुल्या प्रांगणात कै वसंतरावजी वहिक यांचे चिरंजीव निरंजनजी नाईक यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला वसंतराव नाईक यांचेवर प्रेम करणाऱ्या चाहत्या वर्गांनी अमाप गर्दी केली होती। थरथरणारे हात वयाचा दाखला देत होते, परंतु आवाजातील तो कणखरपणा हुबेहूब नाईक साहेबांची जाणीव करून देत होते। त्यांनी मराठी फारशी येत नाही याची प्रामाणिक कबुली देत उपस्थितांचे मन जिंकणारी होती। आयुष्यातील पहिले भाषण सुरू करताना त्यांनी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी न करू शकल्यामुळे उपस्थितांची जाहीर माफी मागितली व पुढच्या वर्षी सर्वांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात उत्साहात जयंती साजरी करू असा शब्द दिला। सामान्य पुसदकरांच्या बऱ्याचशा समस्या ज्या सोडवता येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार। MIDCमध्ये जर काही मोठे उद्योग आले तर पुसदकरांना रोजगार उपलब्ध होईल। आपल्या माणसात मिसळायला आवडेल अशी आशा व्यक्त करीत पुसदची माझी नाळ जोडलेली आहे, मी एक पुसदकरच आहे असा विश्वास दर्शवित पुसदकरांनी दिलेले प्रेम बघून माझ्यासारखा भाग्यवान कोणी नसेल अशी कृतज्ञता व्यक्त केली। माझ्या वडिलावर तुम्ही 10 लाख पटीने प्रेम केलं म्हणून आज वसंतराव नाईक मुख्यमंत्री महाराष्ट्र या ओळखीने ओळखले जातात, असे विचार व्यक्त करीत त्यांनी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मानसिक गुलामगिरीतून तुम्ही बाहेर पडा, असेही आवाहन केले।